सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करणार आहे 2021 ची ऑगस्ट 2021 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय इंग्रजीत आपल्याला 25 पैकी 25 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. तिथे आपले 50 पैकी अजिबात मार्क जाऊन द्यायचा नाही. 50 पैकी 50 इंग्रजीत मिळवायचं टार्गेट ठेवा. एक सुद्धा प्रश्न चुकला नाही पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तू इकडे बस की बाळा खाली, ते आपण बघायचंय. पहा कोण वाचतं एकदम फास्ट, कोण वाचतं इंग्रजी. येस आराध्या वाच. रेड ट्रॅफिक सिग्नल इथून वाचा. हा उतारा दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे आणि आपल्याला पॅसेज वाचून मग नंतर प्रश्न सोडवायचे. It is not safe to cross the road until the green signal lights up. Start walking when green signal is on. Ensure a red light. It is a warning to take अटेन्शन. बघा नाही तुम्हाला कळालं असेल, हा जो पॅसेज दिलेला आहे तो कशाविषयी दिलेला आहे, सिग्नल्स विषयी दिलेला आहे. आता बघा इथं त्यांनी दिलंय पहिला क्वेश्चन पहा. इफ रेड चा अर्थ स्टॉप असेल देन ग्रीन चा अर्थ काय असेल, वॉक असणार आहे. बरोबर आहे. काय असणार आहे, वॉक असणार आहे. वरती घ्यायचंय. हा ते घालवायचं. बघा या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज नाईट. कोणता आलेला आहे, आपण सोडवलंय लाईट आलेलं आहे. लाईट पॅसेज मध्ये. आता आपण पहा इकडे लक्ष द्या बर का. आपण नाईट म्हणलं की त्याच्या खूपच सोपं आहे म्हणून कोणतं पण लिहून टाकतो, परंतु इथं काय लिहिलेलं आहे बघा, फ्रॉम द पॅसेज, म्हणून हे फार महत्वाचं आहे. म्हणून दिस इज द आन्सर. गेट इट. गेट. बघा द थर्ड वन इज सिलेक्ट द करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन पॅसेज. आता तुम्ही मला सांगायचंय ऍडजेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहितीये का काय आहे, विशेषण. ओके हात वरती करा फक्त, मी सांगितल्यानंतरच उत्तर द्यायचंय. विशेषण. आता ह्याच्यातलं विशेषण पहा या ठिकाणी पॅसेज मध्ये आलेलं आहे का, त्यांनी दिलेलं आहे रेड सिग्नल दिलेलं आहे. रेड सिग्नल लाल निशान किंवा लाल दिवा असं पण म्हणू शकतो. ते नामाबद्दल महिमा माहिती सांगते म्हणून ते काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. ग्रीन आहे का विशेषण, अनुष्का आहे. ग्रीन पण विशेषण आहे म्हणून इथे रेड पण विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ग्रीन पण ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 दिस इज द करेक्ट आन्सर. आर यू अंडरस्टँड? येस व्हेरी गुड. पुढे घ्या. ओके थँक्यू. काय म्हणतोय चौथा प्रश्न, तर पहा चौथा क्वेश्चन काय म्हणतोय, तर सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड. साऊंड. आता प्रत्येक सेट मधले साऊंड काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. येस कुणाला सांगता येईल याचं उत्तर, दुसरं अजून कोण, हा सांगा अनुष्का. करेक्ट व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. इथं KNIFE के या ठिकाणी काय आहे, याच्यातला सायलेंट आहे. काय आहे, सायलेंट आहे. केचा उच्चार होत नाही. नाईफ. ज्या पद्धतीने हे वाचून दाखवा बरं, हा शब्द एक वाचून दाखवा. हा महिमा. थांबा महिमा. काय नाही. येस विराज. नी म्हणजे गुडगा. नी ह्याचा उच्चार फक्त काय करायचा आपल्याला, नी करायचा आहे. के या ठिकाणी सायलेंट आहे. अशा पद्धतीने सायलेंट वर्ड वर आधारित हा प्रश्न आहे. तुम्ही नेहमी सायलेंट वर्ड अजून शोधा. आता बघा सायकोलॉजी मध्ये पी ने सुरुवात होती पण आपण काय म्हणतो, सायकोलॉजी म्हणतो. पीचा उच्चार करत नाही. हा पी हा या ठिकाणी सायलेंट वर्ड आहे. बरेचसे वर्ड आपल्याकडे काय आहेत, सायलेंट आहे. त्या सायलेंट वर्डचा अभ्यास करायचा आहे. ओके आज तुम्ही काय करायचं, 10 सायलेंट वर्ड लिहून आणायचे. लक्षात राहील का, हा वेगळा अभ्यास आहे थोडासा. 10 सायलेंट वर्ड असलेले शब्द लिहून आणायचे. घ्या पुढे.
कोण वाचतंय हा प्रश्न? प्रगती वाच फास्ट. Look at the greeting card, read the message and choose the correct option. Dear teacher, we all love you and respect हात दुखून आला. you very much. Thank you. बरोबर आहे. व्हेरी गुड. डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच. तुझा हातावकडून आला असेल त्याला दे. बघा हे कुणाला लिहिलेलं आहे? टीचरला लिहिलेलं आहे. मग इंडिपेंडन्स डे ला लिहिलं असेल का? इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. हॅपी टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिनालाच लिहिलेलं आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड. दिस इज द आन्सर. पण हॅपी मदर्स डे, मग या ठिकाणी काय आलं असतं? टीचरच्या ऐवजी मदर आलं असतं, मम्मी आलं असतं, मॉम आलं असतं, आहे का नाही? आई आलं असतं. हॅपी दिवाळीला आपण काय लिहू? हॅपी दिवाळी. आहे का नाही? म्हणून हे घ्या, पुढे घ्या. हा, काय सांगितलंय? कोण वाचतंय मुलांच्या पैकी? येस सोहम. फास्ट, खाली बसून वाचलं तरी चालेल. हा, Choose the mismatched pair from the given option. व्हेरी गुड. मिसमॅच याचा अर्थ काय होतो? कुणाला येते मिसमॅच? स्वरा, यू डोंट नो मिसमॅच? प्रगती, हा, जुळणारा. हा, आराध्या, वेगळा, विसंगत. मिसमॅच म्हणजे काय? विसंगत. जो जुळत नाही तो, त्याला म्हणायचं मिसमॅच. काय म्हणायचं? विसंगत. डिअर डिअर, माऊस माईस, हे काय दिलेले आहेत? अनेक वचन दिलेले आहेत. एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर, प्लुरल. माऊस माईस बरोबर आहे. स्टुडंट स्टुडंट्स बरोबर आहे. डिअरचं डिअर पण बरोबर आहे. ऑक्सचं काय येईल? करेक्ट. हे ज्यांचं पाठ आहे ऑक्स, ऑक्झेन, ते बरोबर आहे. दिस इज, असं पाहिजे होतं. बघा हे कोणाकोणाला चुकलंय? त्यांनी आज काय करायचं? हे चुकलंय ना, ते त्याच्याकरता सिंग्युलर प्लुरल जे आपलं आहे त्याचा अभ्यास करून यायचंय. सिंग्युलर फॉर्म, प्लुरल फॉर्म लिहून घ्यायचंय. या पुढे. सिलेक्ट द करेक्ट, आवाज नको. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड लिफ्ट. लिफ्ट म्हणजे काय? गिवन वर्ड लिफ्ट. द वॉल, द रिव्हर, द फार्म अँड द बॉक्स. हा, लिफ्ट म्हणजे उचलणे. मग कुठून उचलतात आपल्याला? लिफ्ट काय करू शकतो याच्यापैकी? बॉक्स करू शकतो ना, आहे का नाही? तुम्हाला ते आदनान सामीचं गाणं आहे ना, मुझको भी तो लिफ्ट करा दे. हा, मला पण उचला थोडस देवा, आहे का नाही? थोडीशी तो लिफ्ट करा दे. लिफ्ट म्हणजे उचलणे. तर त्याच्याशी संदर्भात हे उत्तर आहे. घ्या पुढे उत्कर्ष सर. पुढचा प्रश्न बघा, कोण वाचते? ते 98 मार्कवाला कुठे गेला? 98 मार्कवाला, हा तू वाच. रोहन. Choose the correct पेअर. pair from the given option. बरोबर आहे. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. पेअरचा अर्थ काय होतो? जोडी. योग्य जोडी आपल्याला निवडायची इथे. बियर, रोअर, बरोबर आहे का? बियरला काय आहे? आवाज. बियरचा आवाज. आता याला बघा पाठांतरच पाहिजे तुम्हाला. साऊंड पाठ पाहिजे. साऊंड पाठ पाहिजे. रोअर कुणाचं आहे? सिंहाचं आहे. लायन आहे. लायन काय आहे? लायन. लायनचं रोअर पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे.
आउल हुट बरोबर आहे. पिग ग्रोल बरोबर आहे. फ्रॉग स्क्वॅक बरोबर आहे. हा दोन. हा फ्रॉगचं काय आहे? क्वॅक नसणार. स्क्विक वगैरे असेल. स्क्विक. बघा ते चेक करा. हे दोन इथं चुकीचे आहेत. आणि आज साऊंडचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. साऊंड लिहून आणायचे जे आपल्याला माहिती नाही, जे आपले पाठ नाहीत, असे 25 साऊंड पाठ करायचे. किती? 25 साऊंड पाठ करायचे. जे जे युट्यूबवर ऐकणार आहेत त्यांनी सुद्धा काय करायचंय? हा अभ्यास करायचा. तुम्ही पण जास्त बोलू नका, युट्यूब लाईव्ह आहे. हा घ्या पुढे उत्कर्ष सर. बघा दिस इज द ऑर्डिनल नंबर्स. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. हा हे कोणाकोणाला चुकलंय मला सांगा. हा त्यांना ऑर्डिनल नंबर माहिती नाहीत. ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट. आपण म्हणतो माझा फर्स्ट नंबर आला पहिला, सेकंड, थर्ड, फोर्थ, मग पुढं फिफ्थ, सिक्स, सगळे 10th, 11th. पण 12th स्पेलिंग बघा वेगळं आहे. TWELFTH आहे. हा बघा यांनी त्याच स्पेलिंग मध्ये फक्त गडबड केलेली आहे आणि त्याच्यामुळे दिस इज द करेक्ट आन्सर. आज परत एक अभ्यास घ्या इंग्रजीचा. ऑर्डिनल नंबर 20 पर्यंत लिहून आणायचे. किती पर्यंत? 20 पर्यंत. 1 to 20. युट्यूबला ऐकणारे माझे जे छोटे छोटे मित्र असतील त्यांनी सुद्धा हा अभ्यास घ्यायचा आहे. 1 to 20. काय महिमा? कसले नंबर? ऑर्डिनल नंबर. आणि 1 2 ला काय आपण म्हणतो रे? 1 2 3 4 5 6 ते कसले नंबर? कार्डिनल नंबर. बरोबर. घ्या सर घ्या. हे जाते का लगेच ते दाबले होतं? बघा छान चित्र आले. 10वा प्रश्न. इंग्रजी खूप सोपा असतो पेपर त्या मानाने, तरी तुम्ही चुकवताय. हा सांग बाळा. बघा चित्र काय आहे समजून घेऊ आपण. काय उचलतायत ते? शुगर केन उचलतायत. शुगर केन म्हणजे ऊस. बरोबर. आता ए काय म्हणतोय? वरती घ्या ना. ए म्हणतोय प्लीज गिव्ह अस 2 full glasses ऑफ शुगर केन ज्यूस. मला काय द्या? 2 ग्लास शुगर केन ऊसाचा रस द्या. बी म्हणतोय बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. छोटा मुलगा काय म्हणतोय? आय. हा इथं तो टोमॅटो मागतायत का? टोमॅटो हे कॅन्सल होईल. डू यू लाईक रोस्टेड 2 कॉर्न कॉप्स? नाही. हॅव यू ट्राईड दिस केक? केक आहे का? नाही. इथं लगेच कळतंय. खूपच सोपा विषय होता. फक्त तुम्हाला शुगर केन म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. शुगर केन म्हणजे काय? ऊस. ऊस को देखा तो ऐसा लगा. चला ऊसाचा रस पिऊया. है ना? लगेच ऊस बघितलं की वाटतं ना ऊसाचा रस पिऊया. चला घ्या ना पुढे सर. पहा ऑपोजिट वर्ड पाठ आहेत का? इकडं मुलांपैकी हिरा. डीपच्या विरुद्धार्थी काय रे? डीप कुणाला येते इकडं? विराज नाही. प्रगती काय? फाउंटन. फाउंटन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? तुला माहिती आहे फाउंटन? झरा. झरा ते झरा नाही ते काय म्हणतात? कारंजे. कारंजे. शॅलो. डीपचा विरुद्धार्थी काय आहे? शॅलो आहे. आणि हा बघा जरी तुम्हाला पहिल्याचं येत नसलं तरी दुसऱ्यावरनं हे आलं पाहिजे. अगलीचं ब्युटिफुल दिलंय ना बाळांनो. मग ब्युटिफुल अगली म्हणजे कुरूप, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, आणि शॅलो म्हणजे उथळ. आपल्यात मराठी उथळ शब्दावर एक म्हण आहे माहितीये का कोणती?
ते जे उथळ पाणी आहे ते हेच. उथळ म्हणजे वरवरचं आहे का नाही. हा बघा, ज्यांचा खूप अभ्यास नसतो तेच म्हणतात मी सांगू का मी सांगू का मी सांगू कसं आहे का. त्यांना उथळ म्हणायचं का नाही म्हणायचं. बरं ठीक, घ्या पुढं. थँक्यू. पुढं कोण वाचतंय? वाच उत्कर्ष. Choose the correct option of the following statement which indicates the correct time. Mita wakes up early in the morning. बघा, अर्ली इन द मॉर्निंग याचा अर्थ काय? सकाळी शिवम, हा उत्तर नको सांगू. अर्ली इन द मॉर्निंग याचा अर्थ काय? अनुष्का, महिमा, आराध्या, अर्लीचा अर्थ काय? अर्ली. व्हेरी गुड. विराजसाठी टाळ्या वाजवा. लवकर. अर्ली, अर्लीच्या विरुद्धार्थी काय येईल मग? तुम्हाला ते माहित असेल ना. वेकअप, वेकअप इन द अर्ली काय काहीतरी. हा, अर्ली टू बेड, अर्ली टू स्लीप. हा ते आहे बघा. मग इथं सगळ्यात सकाळची वेळ कोणती आहे? सकाळी सकाळी पीएम नाही, पी बघा. पीचा या पीएम चा अर्थ असतो पोस्ट मेरिडियन. काय असतो? पोस्ट मेरिडियन म्हणजे मध्यान्ह नंतर. पोस्ट म्हणजे नंतर. आणि एएम म्हणजे अँटी मेरिडियन, त्याच्यात मध्यान्हाच्या अगोदर येते. म्हणून एएम ला आपण सकाळ म्हणतो, एवढंच लक्षात ठेवा. एएम म्हणजे दुपारी 12च्या अगोदर, दुपारच्या अगोदर असं म्हणू आपण. दुपारच्या अगोदर, सकाळी सकाळी असं म्हणतो. सकाळी. आणि पीएम म्हणजे दुपार ते मध्यरात्रीपर्यंत आहे ना. ओके, हे लक्षात ठेवा. एएम अँड पीएम. परत याच्यावर येईल एएम अँड पीएम. घे बाळावर. आता यावेळेस जरा वेगळा घे. ग्रीन घे, ग्रीन. तेरावा प्रश्न काय करायचं होतं या ठिकाणी? कम्प्लीट द बॉक्स बाय चुझिंग करेक्ट ऍक्शन वर्ड. हे काय? मला त्याच्या अगोदर तुम्हाला यामधल्या शब्दाचा अर्थ कळणं फार फार गरजेचं आहे. व्हेरी गुड. बघा, तुम्हाला मी नेहमी सांगतो प्रज्वल, काय सांगतो माहितीये का तुम्हाला? इंग्रजीच्या जंगलात जाताना चैतन्य शब्दांची बॅटरी घेऊन जावी लागते आपल्याला. म्हणजे काय अर्थ त्याचा? की तुमची व्हॉकॅब्युलरी चांगली पाहिजे. भरपूर शब्द तुमचे इंग्रजी जर पाठ असतील तरच तुम्हाला हे प्रश्न येणार आहे. हा प्रश्न कुणाचा चुकला? स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक. पालकची भाजी माहिती आहे का तुम्हाला? मेहमानवाडीला नुसतं पालकच आहे. मेहमानवाडीला तुम्ही मेहमानाचे ना. आता बघा, मग काय करू शकतो आपण पालकाबरोबर? बाय करू शकतो, विकत घेऊ शकतो. इट म्हणजे खाणे, वॉश म्हणजे कुक करू शकतो. बघा, हे 3 शब्द आपल्या ओळखीचे नाहीयेत. लंप, ऑबल, स्क्रिबल. परंतु कुक हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. आपण छानपैकी काय करत असतो? पालकाचे सगळ्यात जास्त पदार्थ पालकाचे होतात. बघा, पालकाची भजी होतात, पालकाची भाजी होते, पालकाची ती काय म्हणतो आपण ते गठ्ठ भाजी होते का नाही? हिरवी हिरवी, जी तुम्हाला खूप आवडते है ना. हाटीव हाटीव भाजी, पालकाची भजी. तर तिथं कुक आहे. घ्यावरती द साइन. साइन बघा, इथं पण तुम्हाला एक शब्द मगाशी मी तुम्हाला सांगितला होता. रेड कर रे. याचा उच्चार काय करायचा? तू सांग रे. तू तोच मसाज करतोय तोच. हा,
वाचे. हा पॉज कर रे, पॉज. तिथे पॉज करता येतं का तुला?